उलंघोनी जासीयत तरी मज होईल प्राणांत तुझ कोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय मनोनी श्रीराम जय राम राम कृष्ण हरी नीलांबुज श्यामल कोमलं सीता समारोपित वामभागं पाणमहासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। भगवान प्रभु रामचंद्रांना म्हणलं हनुमंतरायनाथ भावा श्रोते सज्जनांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून कथाभाग दोन्ही भक्तांचा संवाद आहे। आज पवित्र असणारा दिवस शिवजयंती, कारण देव हे धर्मजात अघवे योगा योगिन्या रक्षावे हाव गुहा स्वभावे आद्य असे। धर्माचं रक्षण करत असताना परमात्मा कधी स्वतः कधी संतांच्या करूनी कधी सज्जन माणसाच्या हातून त्या ठिकाणी धर्माचं रक्षण करत असतो। महाराष्ट्रामधला धर्म सुद्धा ज्या वेळेला लोटला त्यावेळेला भगवान परमात्म्याने शिवरायांचं निमित्त करून या भूमंडळाचे खाली धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म उरला पायी तुम्हा करिता। फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे समस्त हिंदुस्थानमध्ये धर्मरक्षण करण्याचं काम ज्या राजाने केलं त्याच्या चरणी प्रणिपात कथेचा भाग आहे। हनुमंतरायाला भरतजी म्हणू लागले एक न्याय असा आहे की माणसानं सगळं उल्लंघन करावं पण संतांचं वचन कधी उल्लंघायचं नाही। संतांचं वचन मानलं पाहिजे। हनुमंतराय तुम्ही जर मी सांगितलं मला न सांगता त्या प्रश्नाची उत्तर न देता तुम्ही परत गेला तर भगवान प्रभू रामचंद्र कोपतील म्हणून माझ्या मनाचं समाधान करा विनंती केली। तिकडे स्वामी शोभेन इकडे माझा प्राण जाईल उभा संकटीशी नसील विश्वही बोल तुझ लाभिल। माणसानं मानलंच पाहिजे धरी धरी आठव मानी संतांचे वचन। माझं वचन तू मान। इकडे जर मला समाधान न देता तुम्ही गेलात ना काय होईल? इकडे माझा प्राण जाईल आणि तिकडे स्वामी शोभेल, कारण स्वामीचं मन चांगलं पाहिजे ना प्रत्येकाने। स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परम सेवा येते गा पांडवा वाणिज करणे। स्वामीच्या मनातला भाव जो जाणतो ना तो स्वामी भक्त आहे। म्हणून मला समाधान न देता गेला तर तिकडे स्वामी शोभेल। म्हणून भगवंताचा राग तुमच्यावर येऊ नये याकरता माझं समाधान करा। सुदृढ मनी वंचुन मज द्यावे समाधान ऐकून या कपिनंदन लोटांगण घालीत। काही झालं तरी चालेल हनुमंत आहे पण माझ्या मनाचं समाधान आहे ना ते समाधान तुम्ही द्या। आणि समाधान तेच देऊ शकतात ज्यांच्या मुखामध्ये नाम आहे, कारण सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। नामस्मरण ज्याच्याकडे ते समाधान देऊ शकतात किंवा ज्यांच्या मुखामध्ये ज्यांच्या अंतःकरणामध्ये विचार आहे विचारा वाचून न पविजे समाधान। समाधान देणारे तेच म्हणून हनुमंतराय माझं अंतःकरण समाधान झालं पाहिजे। मज लागला व्रतांत विलंब लागू पाय येत उदयाची भास्वत होईल घात स्वामित्रा। म्हणून लोटांगण घातलं भरतांच्या चरणावर। लोटांगण घालून लागलेले आहे श्री संताची माथा चरणावर
साष्टांग हे करी दंडवत घातलं आणि म्हणू लागले मी जर इथं तुम्हाला बोलण्यामध्ये वेळ घातला ना वेळ जाईल आणि जितका वेळ जाईल तेवढं कार्य नाशणार आहे. सौमित्राचा घात होईल, सूर्य उदयाला येईल आणि जे कार्य चांगलं होणार आहे ना ते कार्य नासून जाईल. म्हणून माझा वेळ घेऊ नका विनंती म्हणून मंत्र आहे करता. ब्रह्मशक्ती महादारुणा वरी पडता रवी किरण स्वामित्राचा जाईल प्राण मनोनी तोरेन जातसे. माझ्या तुम्ही म्हणाल हनुमंत तुला एवढी काय घाई आहे? घाई तर प्रमार्थामध्ये करायलाच पाहिजे. झडझडोनी व्हायला निघ ये भक्तीची वाटी लाग. तुला घाई आहे तातडी केली पाहिजे परमार्थामध्ये हे मला मान्य आहे. पण घाईचं कारण हनुमंतराय म्हणू लागले की राजा रावणानं सोडलेला जो बाण आहे ब्रह्मवर्धाचा त्या बाणावर मंत्र प्रेरण केलेलं आहे आणि तो बाण ज्याला लागलाय त्याच्यावर सूर्यकिरण जर पडले तर ज्याला लागलाय त्याचा घात होणार आहे. म्हणून सूर्योदयाच्या अगोदर मला तिथपर्यंत पोहोचणं दिव्य औषधी घेणं हे पहिलं माझं कर्तव्य आहे. म्हणून माझा वेळ घेऊ नका. जरी प्रीती सौमित्रासी श्रीरामात पाहू इच्छिसी तरी गुण कुमजसी औषधीसी नेउदय. हो जर दोघांवर त्या ठिकाणी प्रेम असेल ना एक अयोध्येचा राजा असणारा प्रभू रामचंद्र आणि दुसरा सौमित्र असणारा या दोघांवर जर तुझं खरंच जीवापाड प्रेम असेल ना एक काम कर बाबा तू मला थांबून घेऊ नको. थांबलास थांबला तो संपला या न्यायानं सर्वस्व त्या ठिकाणी नासवणार आहे. म्हणून मला घाईनं जाऊ दे. तुझ माझे लोटांगणा शीघ्र द्यावे आज्ञापन विलंबी होईल महावीर प्राण लक्ष्मण सोडिल. हो तुझं माझे लोटांगण भरतजी तुमच्या चरणावर माझं लोटांगण आहे. तुम्ही एक करा मला जाऊ द्या. आणि जरी इथं थांबून घेतलात ना विलंबामुळे सौमित्राचं त्या ठिकाणी प्राण जाणार आहे विघ्न निर्माण होणार आहे. या दोघांनाही माहित होतं जिथं नाम आहे तिथं विघ्नच राहत नाही. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. हा नियम माहित असताना सुद्धा पण एकमेकाची परीक्षा आहे संवाद आहे दोघ जण बोलतात. ऐकता कपीची मात भरत क्रोध कृतांत उदया येता भास्वत करीन घात तयाचा. हनुमंतरायाच्या मुखामधले बिन वचनाचे ते शब्द ऐकले भरतजी ऐकून घेतला आतापर्यंत. पण आता मात्र उफाळले क्रोधित झाले आणि क्रोधित होऊन भरतजी म्हणू लागले येऊ दे सूर्याला उदयाला. आल्याच्या नंतर मी त्या सूर्याची पाहतो ठाम आणि निष्ठुरपणे बोलता. पाहतो श्रीरामाची आना पुरतांतन सांगता संपूर्ण तत्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण लागता. सूर्यामुळे भिवू नका हनुमंतराय. तुम्ही जर तात्काळ या ठिकाणी निघून गेलात मला वृत्तांत सांगितलं नाही तर काय अनर्थ आणि कोणतं विघ्न घडणार आहे. तात्काळ माझा जाईल प्राण. माझा प्राण उभ्या उभ्या त्या ठिकाणी सांडून टाकतील. कारण प्रभू रामचंद्राबरोबर आठव तेवढा होता ना. आमचं तसं नाही. आमचं वेगळंच आहे. तुका म्हणे त्या तुकोबाने म्हणतात जे देवाला विसरून गेले ना त्यांनी जीवनामध्ये हानी केलेली असते. पण जे संत असतात ना त्यांच्या जीवनामध्ये कधी हानी होत नाही. म्हणून भरतजी देवाविषयी अत्युप्रेम व्यक्त करतात. हे का वाचवू जातोसी तुझी आते जीवे मारिसी इतुकेनी सुकनवे श्रीरामासी कपी जानसी ते करी. हनुमंता तुम्ही या ठिकाणावर माझा समाधान न करता जरी तुम्ही
त्याच्या छंदामध्ये इथं असणारा प्रभू रामचंद्राचं प्रेम ज्याच्या रोमारोमातून वाहतंय तो भरतची मात्र या ठिकाणी देह त्याग करणार आहे. एकाला वाचवतात आणि दुसऱ्याला मारतात म्हणजे यानं प्रभू रामचंद्र सुखी होणार नाहीत. सुख जर देवाला द्यायचं असेल तर तो भगवान परमात्मा कशाने सुखी होतो? दोघालाही समाधान द्या. मला सांगा प्रभूची कथा विनंती केली. माझा प्राण जाईल येत शत्रुघ्न तत्काळ करील घात तिघी माता त्वरित प्राणघात करतील. ही कशी अवस्था होणार आहे? आरोबाला जसे सांगतात ना नखात व्याळू लागे. व्याळू म्हणजे सर्प. सर्प जर नखाला त्यानं डंख केला तर ते विष नखापुरतं मर्यादित राहत नाही, ते शिखापर्यंत जातं. शेंडीला जाऊन पोहोचताना त्या न्यायानं मी जर या ठिकाणी पडलो शत्रुघ्न पडणार आहेत. शत्रुघ्न पडला म्हणजे आमच्या तिघी आवडत्या माता त्याही पडणार आहेत. एवढा अनर्थ घडणार आहे. ऐकोनी युद्धकथा अकांत होईल का समस्तान साध्यंतरतांतन सांगता करशील घाता सर्वांच्या. तुमची एक करणी अनर्थाचं उगमस्थान ठरणार आहे. कशा प्रकारे? वृत्तांत मजन सांगता. मला वृत्तांत सांगता तुम्ही निघून केला तर संपूर्ण माता बंधू सर्वच त्या ठिकाणी दुःखी होतील. 3च माता सांगितल्या पण 703 राण्या ह्या सुद्धा त्या ठिकाणी दुःखानं गडबडाला होतील. सगळ्या अयोध्येचं दुःख होईल. एवढी गोष्ट घडणार आहे. माता येतील चरित्रात श्रीरामासी सांग सविस्तर मारुनी माता सहोदर येथे सत्वर मी आलो. ते प्रेम अशा प्रकारचं असायला पाहिजे. विचारणार आहे तेवढ्याच तोला मोलाचं आहे, सांगणार सुद्धा एवढ्याच तोला मोलाचं आहे. जसं तुकोबा म्हणतात तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. तशा प्रकारची अवस्था झाली. परंतु म्हणतात मला चिंता होती माझ्या प्रभू रामचंद्राचं चरित्र कोण सांगतंय कोण सांगतंय. पण सांगणाऱ्यास तुम्ही भेटला. तुम्ही माझ्या मनाचं समाधान करा. ऐकोनिया भरत वचन हनुमान अत्यंत विस्मया परनाथ यासी न देता समाधान गमनापन करुणया. हो आता दोघांची कथा आहे. कुणाची? नराची आणि वानराची. हे तव नव्हती वनीचे वनचर केवळ नव्हती पाले खाईल ब्रह्मकुळीचे कुळेश्वर वीर दुर्धर नर योधे. दोघे साधारण योधे नाहीत, वीर दुर्धर असणारे ते दोघेही आहेत. मग या दोघांची कथा हनुमंतरांनी ठरवलं आता जर समाधान देता मी जर समाधान न देता गेलो तर अपराधाच्या राशी माझ्या माथ्यावर असणार आहे. या चुकवायच्या असतील तर पाहूया. वेळ लागला तर लागेल पण माझ्या भरताला मी समाधान देईल. निर्णयावर आले. उल्लंघिता भरतासी राम स्वभेल मानसी जगी होईना पेसी सज्जनासी उल्लंघिता. उल्लंघनच करायचं असेल तर एक उल्लंघावं. काय? उमरा ओलांडायचा नाही. कोणता मर्यादेचा उल्लंघन तो कधी उल्लंघायचं नाही. संतांनी उल्लंघिलं काय? केली पायवाट उल्लंघिला माया घाट जी हरी आठविला जीवे जीव धरिला. उल्लंघायचं तर माया उल्लंघा पण संतांचं वचन कधी उल्लंघन करायचं नाही. या न्यायानं त्या ठिकाणी काय म्हणू लागले हनुमंतराय आता मी माझ्या भरताचं अंतःकरण त्या ठिकाणी समाधान देतो म्हणताय. औषधी मंद तेज होती वेगे शोभेल रघुपती हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुखाभू.
दुसरं जर इथंच वेळ घालत बसतो सूर्य निघाला उदय झाला तर औषधी मंद तेज होते. अशा प्रकारचं एक संकट होतं. पण संकट किती जरी आले तर त्या संकटांना छेदभेदन करण्यासाठी भक्त हे हृदयामध्ये देव धरतात आणि संकटाचा सामना करत असतात. काय करतात हनुमंतरा? त्यासी मारी निश्चिती रवी माझी गान शक्ती बाळपणी ख्याती केली. काय म्हणतात हनुमंतरा? जरी अश्वत्थ यामधून मार्ग काढतो आणि भरतजीला समाधान देतो का? सूर्य जरी त्या ठिकाणी उदयाला येण्यासाठी सज्ज झाला असला तर मी एकदा त्याला आज्ञा केल्याच्या नंतर तो निघू शकणार नाही. बाळपणी आकळीला भानू तो इंद्रे वज्रे हानी तला ते पासून हनुमान नाम विधानू वज झाले. हनुमंतराय म्हणतात हनुमान हे नाव मला केव्हापासून पडलं तर सूर्याला आकळायला लहानपणीच गेलो होतो ना, त्यावेळेला आकळण्यासाठी गेलो त्याच वेळेला सूर्याला माझा हात मी दाखवलाय. अंजनी मातेच्या दुधामध्ये काय ताकद आहे दाखवली. आणि आता मग सूर्य माझ्या इच्छेविरुद्ध करू शकणार नाही म्हणून काय म्हणताय. आता तरी झालो टनका श्रीराम भजनी अवंचक रवी बापूने कोण बसक उदया देखा यावया. हो तो सूर्य परमात्मा सूर्यनारायण काय आनंद आहे तो. सूर्यनारायण जर निघाला ना पूर्व दिशेच्या राहुडी. हो सूर्य निघाल्याबरोबर तमाच नाहीस करतो. पण तो सूर्य आज निघणं माझ्यासाठी धोक्यात आहे काय? सूर्यवंशासाठी धोक्यात आहे काय? पण आता तर मी टणक झालोय. आता सूर्याला उगू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट माझ्या अंगामध्ये ताकद आहे. कशाची? श्रीराम भजनी. श्रीरामाच्या भजनामध्ये मी काय ठरवलंय? पॉवरफुल बनलोय. त्यामुळे आता तो सूर्य माझ्या मनात वागणारच नाही. ऐकोनी कपीचे उत्तर बोलले भरताचे अंतर बोला दलील खरतर कपी उत्तर ऐकत. भोगांचा समाज मर्म आहे भोगामध्ये. ऐका ना संत कसे बोलत असतात. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. अशा प्रकारचं संतांचं बोलणं असतं किंवा अतिशय मधुर बोलत असतात. मधुरावाणी कोटी तुका म्हणे वाव कोटी. पण ते संत सुद्धा आज अंतरंग पोळलं आणि अंतरंग पोळलेले भरतजी अतिशय खडतर शब्दानं काय म्हणू लागले ऐका. न साधता राम कार्यासी उदय पावता रवीसी समूळ छेदी नमी त्यासी पानाग्रेसी क्षणार्थे. ताकद आहे हो. उदबत्ती जर पेटली तर तिचा चटका बसतो आपल्याला. तिला विझवण्याची ताकद आपल्यामध्ये नसते. पण त्या सूर्याला मी थांबवतो, त्याचा गंध छेदतो. हे जे म्हणतात त्याच्या पाठीमागचं कारण हे होतं. काय कारण होतं? देवाचे निश्चित भक्त होते. देवाची जशी ताकद तशी संताची ताकद आहे. देवाची काय ताकद? म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जोया जगाते चालिता. म्या चालविल्या सूर्य चाले. देवानं चालविला तर तो चालतो. मग भरताचं त्याच्यात काय? भरताचं तर त्यामध्येच वर्म आहे. हरी तैसे हरीचे दास हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता अस नाही तया भय मोह चिंता अस. फक्त एकच मुद्दा याच्यातून लक्षात घ्या. हरी तैसे हरीचे दास. मग देव जर सूर्याला चालवतो तर सूर्याचं उगवणं संत थांबवू शकतात. म्हणून भरतजी म्हणले
कसा उगवतो तो सूर्य बघ कोणत्याची तुझ उशीर होईल बरं तरी पर्वता मानावी बैसोनिया राम सदा माझारी पावविना काय उशीर होईल सारखं म्हणतात. इथून त्या लंकेमध्ये जायला किती वेळ लागणार आहे? क्षणा माझारी पोहोचून एका क्षणामध्ये बाणावर बसून पर्वत असेल की तो पाठवी. आणि आता तर कुठं पहाटेचे 3 वाजले, 1 प्रहर बाकी आहे. 3 तासात जग उलटा पालटा करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे ना. म्हणून आता काळजी करू नका, माझ्या मनाचं समाधान करा. बरं एका जनार्दनासर हनुमान धीर समाधानाती गोड निर्मूल सावधान परिसाव चतुर एका जनार्दन